लगेच तुम्ही कुठल्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला नाही. नाही. याच्या पाठीमागे वेगळी कहाणी आहे, एक वेगळी कथा आहे आणि ती तुमच्या आजारपणाची हो, आहे. हो. तुम्ही एका आजारपणात होतात आणि हा. त्याच्यातून तुम्ही फार थकलेले होतात. हो. तुम्हाला जीवन खरं तर आपलं संपते की काय अशा वाटेवरती हा. तुम्ही होतात. तुमचं कुटुंब देखील फार चिंतेत होय, होतं बरोबर. आणि तदनंतर तुम्ही ह्या सगळ्या विश्वामध्ये पदार्पण केलं. तीच कथा थोडा गोष्ट आम्हाला सांगा. जेव्हा आपल्या कोविड आला त्यानंतर लॉकडाऊनमध्ये 2 वर्ष घरात होते. त्यानंतर मग ते घरात असले खाणं पिणं आणि त्याच्यात मग ते खात पीत गेलं तर वाढत गेलं होतं आणि त्याच्यातनं मग आजार वगैरे बरेचसे आजार होते. मला जवळजवळ 14-15 गोळ्या होत्या दिवसाच्या. आणि 2021मध्ये मी खूप आजारी होतो, म्हणजे जवळजवळ सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर असं. नंतर मग ते सारखं म्हणजे उठलं तरी असं, म्हणजे आता जे मी बसून आहे ना, ते बसलं तरी मला खूप चक्कर यायची. आणि तर डॉक्टर बोलले काही तुम्ही करू शकत नाही, तुम्हाला वॉटर गादी असते त्याच्यावर रिलॅक्स करायचं. तुमच्या मानेला, कमरेला आणि डोक्याला बऱ्यापैकी गॅप आहे, तर तुम्ही वजन उचलायचं नाही, गाडी चालवायचं नाही, 1 किलो पण वजन उचलायचं नाही. मला स्वतःला उठून बाथरूमला सुद्धा जाता येत नाही. त्यानंतर मग ते अशी परिस्थितीमध्ये मी बोल आता 42, तेव्हा माझे वय 42 होते. मला 42 वयामध्ये जर ही परिस्थिती, आपल्याला टॉयलेटला स्वतःला जाता येत नाही, मुलं नेतात, मेसेज नेतात, मग ते लाज वाटेल. मला नाही, काहीतरी करायला पाहिजे, असे जीवन नको. म्हणजे आत्ता जर 42 वयामध्ये जर एवढ्या गोळ्या असेल, मग ते 50-60 बघायला म्हणजे जगायलाच नको आपल्याला. म्हणजे जेवण कमी आणि गोळ्या जास्त होतात. मग ते काहीतरी करायला पाहिजे. आणि लहान म्हणजे तरुण वयात थोडंफार जिम करायचं. मग तेव्हा म्हणजे थोडंसं ह्याचं माहिती होतं, डाईट्स आणि याचं काय कार्डिओचं थोडं माहिती होतं. मग नंतर यूट्यूबला थोडंसं इकडे बघितलं, पत्ते थोडे घेतले आणि घेऊन मग ठरवलं 1 जून 2022पासून मी डाईट आणि एक्सरसाइजची सुरुवात केली. सुरुवातीला मला 500 मीटर चालणे हलवायला मुलीत घेऊन जायचं. असं करत मी सुरुवात केली. आणि नंतर एक दिवस आमचे शेजारचे डॉक्टर एस बी पाटील म्हणून आहे, की मुलग्याच्यामध्ये एक साधी सायकल आहे, त्या सायकल घेऊन मी बहादूर शेखला, असं पॉवर हाऊसनं बहादूर शेखला राऊंड मारलं. आधी रनिंग करून आलं आणि नंतर सायकलिंग करून. ते सर भेटले, अहो शेख कुठे चालला? मी बोललो ना, मी आता रनिंग करून जरा सायकलिंग करायला. चला बोललो, आज सोमवार आहे तर तुम्ही माझ्याबरोबर चला. माझी पहिली राईड साधी सायकलवरनं शिरगाव. शिरगाव. आणि खूप मला आनंद झाला त्या दिवशी, एवढा लांब पडला नाही. आणि येताना ते भोपाल कॉलनी म्हणतात, ते शिरगाव ते आलोरे मार्गे, त्या मार्गाने आलं. सरांकडे बऱ्यापैकी चांगल्यापैकी MTB सायकल होते, गाड्या टायरची, आणि गिअरवाले होते. माझ्याकडे नॉन गिअरचे होते. ते भोपाल कॉलनीचं तुम्हाला माहिती असेल, थोडंसं चढ, म्हणजे 1 किलोमीटरचं चढ आहे. तो चढ साधं सायकल चढवणं सोपं नसतं. मग त्या सरांबरोबर गेलो आणि ते चढ मी सरांबरोबर चढ, बरोबर एकदम त्यांच्या बरोबरी, त्यांची चांगली सायकल, लेटेस्ट सायकल असून. तर नंतर सरांनी मला ते चढून झालं ना, त्यांनी कौतुक केलं. म्हटलं तुमच्याकडे भरपूर ताकद आहे सायकल, तुम्ही सायकलमध्ये काही करू शकता, तुम्ही आमचा सायकलिंग क्लबमध्ये जॉईन करा. त्यांनी मग मला सायकलिंग क्लबमध्ये जॉईन करून घेतला. ही कधी 16 ऑगस्टची 22ची गोष्ट. त्यानंतर मग 18 ऑगस्टला चिपळूण सायकलिंग क्लबचा पहिलं 150 किलोमीटरची मोठी राईड होती आणि ही माझी पहिली वेळ. आणि तेव्हा ती साधी सायकलवरनं डॉक्टर पाटीलनी, आपले चिपळूणचे डॉक्टर दाभोलकरांची एक सेकंड हँड सायकल, डॉक्टर सायकल स्वप्नील दाभोलकरांची, ती मी सेकंड हँड, तेव्हा माझ्याकडे 12,000 रुपये पण भरपूर होते. ते मी 12,000 म्हणजे तुमच्यासाठी मोठी रक्कम. हां, तेव्हा मग ते 12,000 भरपूर आहे. आता ते 12,000ची सायकल घेतल्या, गिअरवाली जुनं. ते सरांनी ते गिअर कशी टाकायची, काय करायचं, त्यांनी 1-2 दिवस शिकवलं. ते घेऊन ते 150 किलोमीटर मी सुरुवात केली. आणि ते आता ते सगळं नवीनच होतं चिपळूण सायकलिंग क्लबमध्ये, मला पण ओळखत पण नाही, म्हणजे जाडा गुट्टूचा माणूस पण घेऊन आला. किती वजन होतं तुमचं तेव्हा माझं 90 kg होतं. फक्त 90 किलो. 90 किलो. म्हणजे अतिशय तुम्ही जबरदस्त दिसत असाल. हां, ते मग ते सायकल घेऊन आलं सकाळी ठरल्याप्रमाणे. ते त्यांना कसं वाटलं नाही, हा माणूस काय करेल. त्यानंतर त्यांनी ते झेंडा दाखवल्यानंतर मी ते पोपली डायरेक्ट, आणि पोपलीतनं तिथे चेक पॉईंट होता, तिथे सेव केल्यानंतर मग ते डायरेक्ट जे गुहागरला गेलं, आणि म्हणजे ते आपले चेक करतात, ते पोचायच्या आधी मी पोचलो. आणि तेव्हा खूप प्रचंड पाऊस होता. आणि गुहागर बस स्टँडला पण इतकं पाणी होतं. त्या पाणीतनं पण मी पोचलो. अर्धा तास त्यांची वाट बघितली, ते काही पोचले नाही. मी मग तिथे निरोप देऊन आणि निघालो तर तेवढेच ते भेटले. आणि मग तसं सावडे मार्गे परत आलो मी, म्हणजे दिलेल्या पेक्षा सगळ्यांचं पहिला आलो. तेव्हा मग ते सगळ्यांनी ठरवलं, हा माणूस डेंजर आहे,
क्या बात आहे. हा मग त्यांनी नंतर मग एक मनोहरभाई म्हणून होता, त्यांनी तेव्हा सांगितलं ह्या माणसाला 200 300 400ला काही पाठवू नका, डायरेक्ट 1200ला पाठवा. ते पण त्यांनी सांगितलं, मी मनात ठेवलं होतं 1200 मध्ये काय असतं. नंतर मग ते असं असं करत करत एक एक पल्ला गाठत पाहिला गेला. झालं. परंतु आपण म्हणता की 90 किलो वजन होतं हा. आणि त्याच्यानंतर तुम्ही फक्त तुमचं वजन कमी करायचं म्हणून तुम्ही सायकलिंग किंवा चालणं सुरू हा, केलं हा. आणि तुम्हाला तुमचं ध्येय हो, मिळालं. बरं. याच्यासाठी पाटील सर असतील, मनीषा वाघमारे असतील किंवा सायकलिंग क्लब असेल केलं. चिपळूणचा, यांनी तुम्हाला हातभार लावला आणि बरं. तुम्हाला तुमची दिशा मिळाली. परंतु टायगर मॅन द अल्टिमेट हा किताब तुम्ही घेतला. हा. तुमचं चिपळूण सायकलिंग क्लबने ज्या पद्धतीने स्वागत केलं हा. हे अवघ्या महाराष्ट्राने पाहिलं हा. आणि मग त्याच्यातून मला वाटतं तुम्हाला अधिक प्रेरणा अजून मिळाली असेल. परंतु तो जो प्रवास होता म्हणजे 5 किलोमीटर पोहणे म्हणतो, 200 किलोमीटर सायकलिंग, 50 किलोमीटर रनिंग, ही गोष्ट आम्ही नुसते ऐकलेली, आम्ही कधी तिथं पाहायला नव्हतो, पण तुम्ही स्वतः ते एक्सपिरियन्स केलेला आहे. काय तिथली परिस्थिती होती, कशा पद्धतीने परीक्षण केलं जातं आणि तिथली भौगोलिक परिस्थिती, तिथलं वातावरण तुम्हाला सूट होत होतं कसं काय? तिथे वातावरण सांगायचं, तुम्ही रनिंगच्या मी प्रॅक्टिस बरोबर इथे केलं होतं आणि रनिंगचं सायकलिंगचं काय मला प्रॅक्टिस बरोबर केली. पोहण्याचं मी कधीच 5 किलोमीटर पोहलो नाही. आणि आपल्या नदीमध्ये पोहायला जे माणसं येतात ते सगळे सरकारी कर्मचारी आहेत, त्याला सकाळी लवकर जायचं असतं, म्हणजे ते 7 ते 8 वाजेपर्यंत असतात. आणि ते गांधीविशाला एकटं पोहायचं म्हटलं ते डेंजर आहे आणि ते स्वतः सांगतात एकटे पोहणार. म्हणजे ते माझे डेलीचे म्हणजे 1 दिवस 2 दिवस आड करून 1-2 किलोमीटर म्हणजे 2.5 किलोमीटर जायचं. मी डायरेक्ट इथे 5 किलोमीटर पहिल्यांदा पोहतो आणि आपल्या नदीचं पाणी आणि त्यांच्या पाणीमध्ये आसमान जमीनचं फरक. ते तलावचं पाणी, तिथे पाणी जड पाणी होतं आणि सकाळचा वेळ इतका थंड होता ना, तर त्यांचं सेलिब्रिटी येणार होता, त्याच्यासाठी आम्हाला 10 मिनिटं आधीच उभं करून ठेवलं होतं. आणि ते पोहताना म्हटलं तर अंगात कपडे, बाकीच्या लोकांकडे सूट वगैरे असतात, ते खूप महागडले असतात आणि ते मग ते थंडीतनं दाताला जातात असं खूप थंड पाणी थंड होतं एकदम. आणि त्याने तर 1 किलोमीटर झाल्यानंतर आम्ही करून झालं बरोबर ठरवल्याप्रमाणे त्या वेळेत झालं. तुमच्याकडे कोणत्या प्रकारचं सूट नाही, नाही, सुरक्षेचं नाही. कुठलं साधन नाही, नाही. तुम्ही त्या थंड पाण्यामध्ये उडी घेतली हा, उडी घेतली आणि 1 किलोमीटर झाल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये मॅच झाला त्या मॅच झाला मॅच. आणि मग तुम्ही 5 किलोमीटर बघता हो, बघता बघता ठरवलं मी 2.5 तासात ठरवलं होतं, ते ठरवल्याप्रमाणे 2 तास 31 मिनिटात मला झालं. पण ते आपल्याला वाटतं तसे म्हणजे नंतर जेव्हा बाहेर आलो ते 5 किलोमीटर पोहल्यानंतर जमिनीवर पाय ठेवल्यानंतर पाय अक्षरशः व्हायब्रेशन होतं. म्हणजे असे आपण एखादा माणसाचं ऑपरेशन केल्यानंतर त्याला पहिली वॉक करतात, ते ती परिस्थिती असते. म्हणजे 10-15 पावले चालले की मग ते परत आपण नॉर्मल होतो. नंतर मग सेकंडला तुम्हाला 200 किलोमीटर हा, लगेच तुम्ही जितका वेळ तुम्ही बचत कराल तितका तुम्हाला चांगलं. लगेच कंटिन्यू करायचं असतं. कंटिन्यू लगेच तुम्ही एका सेकंदात जरी, आता काही लोकांचे सूट असतात ते ऑलरेडी त्यांच्याकडे आतमध्ये कपडे असतात, ते भिजत नाही, मग त्यांनी जॅकेट उतरलं की लगेच सायकल घेऊन पळतात. आमचं कसं टावेल घ्या, अंग पुसा, कपडे चेंज करा, सगळी करायला त्याचं माझे 9 मिनिटं गेले. तर तिथं ऑब्झर्वर असतात, त्याचे बघतच असतात तुम्ही कशा पद्धतीने मुवमेंट ते करता चिप सिस्टम असतात, त्याच्यामुळे ते चिप मधनं गेलं की सगळं सगळं record होत count राहतं. असतं. सगळीकडे चिप असतात, सायकलला चिप असतात, आमच्या चेसला चिप असतात, पायाला चिप असतात, त्यापर्यंत इथे पण हे करून देतात, ते टॅटू काढून देतात. अच्छा. मग नंतर तुम्ही तिथून कुठल्या कंडिशन मध्ये असाल, तुम्ही थकला असाल किंवा तुम्हाला थंडी लागली असेल, तुम्हाला व्हायब्रेशन होत असेल, तरी पण तुम्हाला रनिंग करायचीच आहे. सायकलिंग पहिलं करायचं आहे. पहिलं पोहून झालं की सायकलिंग करायचं आहे. सायकलिंगला गेलो आणि सिटीमध्ये सुरुवातला नेहमीप्रमाणे 1-2 ठिकाणी गल्लीत चुकलो, तर ते सुरुवातीला बाहेर पडेल थोडं चुकायला लागतं. एक ठिकाणी तर जवळजवळ मी 1.5 किलोमीटर चुकलो. तो एक बेचारा चांगला म्हणजे स्कूटरवाला होता, तो बोला दादा तू कुठे चाललास, तुम्ही ते रेसमध्ये आहे ना. म्हणलं हो. सगळे बोला लेफ्टला टर्न घेतला, तू पुढे कुठे आहे. म्हणलं कुठला टर्न, मला ते सिग्नल लागला होता तिथं सिग्नल लागला होता, मला ते त्यांच्या बोर्ड होता तिथं, ते मला दिसलं नाही आणि मग ते 1.5 किलोमीटर गेलं आणि 1.5 किलोमीटर परत आल्यानंतर मग बरोबर रस्त्यावर. तुम्ही आधीच पुढे गेला होता, तुम्हाला माहिती होती सगळ्यांच्या पुढे मी जाणार आहे. नाही आधीच पुढे नाही गेलो, म्हणजे आधी मध्ये होता पण मी रस्ता चुकलो. म्हणजे 1.5 किलोमीटरचा रस्ता तुम्ही चुकला तरी पण वेळेमध्ये तुम्ही ते पूर्ण केलं. आणि परत 66 किलोमीटर झाल्यानंतर माझी पंक्चर झाली सायकल मध्य प्रदेशच्या बॉर्डरमध्ये गेल्यावर. आणि तिथं सांगायचं आणखी तुम्हाला सांगतो, तिथं 12:30 नंतर प्रचंड ऊन नागपूरला. तुम्ही 12:30-1 ते संध्याकाळी 4-4:30 पर्यंत तिथं उन्हाचा तुम्ही हे नाही करू शकता. प्रचंड म्हणजे आणि सायकलिंग झाल्यामुळे त्याला वाफा मारतात. आणि त्याच्यात मध्य प्रदेशच्या बॉर्डरला गेल्यानंतर माझं पहिलं पंक्चर झालं चेक नाका. ते
बारीक तार घुसते. ते पंचर काढल्यानंतर परत दुसरं पंक्चर स्वतःच हा काढायचं. स्वतःच काढायचं असतं. हे तर सेल्फ डिफेंड असतात. स्वतः म्हणजे कोणाचीच मदत घ्यायची नाही. मदत घेतलं की डिस्क्वालिफाय. अच्छा. आणि ते रायडर काही थांबू शकत नाही. त्यात प्रत्येकाला जिंकायचं. हम्म. मग तुम्ही पंक्चर काढत परत कंटिन्यू केला. पंचर कंटिन्यू केला. आणि नंतर बऱ्यापैकी तरी ठरवल्याप्रमाणे दीड तास आपल्याला जास्त लागले पंचरमुळे. तुमचं जे टार्गेट होतं त्यापेक्षा मी 4 4:30चा टायमिंग दिला होता, त्याच्या जागेत 5:45. अच्छा. मग तेच सायकलिंग संपल्यानंतर लगेच तुम्ही लगेच शूज बदलला. म्हणजे आल्यानंतर थोडंसं मॉलिश केले ते पायानं आणि शूज बदलला आणि कपडे बदलले आणि लगेच रनिंगला सुरुवात. मग हा जो 50 किलोमीटरचा जो रनिंगचा तुमचा एरिया होता ना, एरिया होता. हा कसा एरिया होता? शहरी भागातून होता, ग्रामीण भागातून होता? त्याच्यात पूर्ण शहरीच होता. त्याच्यामध्ये 1.5 किलोमीटर एकदम ट्रॉफिकमध्ये होता. म्हणजे 1.25 किलोमीटर एकदम ट्रॉफिक. हम्म. आणि ट्रॉफिक नंतर थोडा त्यांच्या वन विभागामध्ये होता. आणि बाकी चांगला होता. म्हणजे एलिव्हेशन होता की वर खाली होता. नंतर 30 किलोमीटर झाल्यानंतर जसे रात होत गेले आणि ते जंगल विभाग असल्यामुळे तिथे कुत्रे होते. आणि त्यांच्या साथीला होते. साथीला नाही, पाठलाग त्यामुळे तुम्ही लवकर धावलात काय? नाही, ते माझे नाही, सगळ्यांचे पाठलाग. सगळ्यांचे ते आपले अवतार आधी दिवसभर थकलेले काळा चेहरे आणि त्याच्यामुळे कपडे पण त्यांचे काय म्हणजे कोण बनियन घातलेलं आहे, कोण हाफ पॅन्ट घातलं आहे, कोण टोपी. आणि ते नेम प्लेट असल्यामुळे आणखी त्याला काहीतरी विचित्र वाटतं. आणि मग ते आपले पाठलाग. आणि त्याच्यात आपल्याकडचे कुत्रे नाहीत, ते परक्या गावातले. त्यामुळे त्यांना ते ओळखणं पण अवघड झालं. मग तुमच्या मागे लागले. खूप कठीण होतं. मग ते कुत्रे आले की चालायला लागायचे तेवढं भाग. नाही जाते मग चालत जायचं, परत धावायचं. आणि ते आम्ही चालताना पण एक व्हिडिओ केला होता. खूप सुनसान रस्ता होता. लास्टच्या 40 किलोमीटर झाल्यानंतर मग पूर्ण जंगलच होता आणि कोण नाही तिथे आजूबाजूला. आम्ही फक्त आणि कोण एक मोटरसायकलवाले यायची. ते म्हणजे ते काही लोक म्हणजे पिऊन पण यायचं. पोरं काय करताय, कसा करताय, हजार कोण गाडी आडवे पण लावायची अशी क्या चल रहा है, ऐसा व्हायचा. आणि नागपुरात जवळ 90% लोक हिंदीत बोलतात बऱ्यापैकी सगळेजण. मग तुम्हाला एवढ्या सगळ्या संघर्षातून तुम्ही ठरवलं की नाही मला टायगरमॅन बनायचंच आहे? मी ठरवूनच गेला होता. ते का म्हणजे मी जे ठरवतो मग ते करायचेच पुरं. मला किती वेळ लागत आणि काही नाही. पण ही जिद्द तुमच्याकडून आली कुठून? म्हणजे मी सगळं समजू शकतो, तुम्ही आजारी होता, तुम्हाला भरपूर गोळ्या खायला लागायच्या, तुम्हाला मग वजन कमी करायचं होतं, मग पाटी सर मिळालं, वाघमारे मॅडम मिळालं, सायकलिंग क्लब मिळालं. पण तरी सुद्धा स्वतःच्या मनाची तयारी असणं फार आवश्यक आहे. आता मला सुद्धा कदाचित वाघमारे मॅडम म्हणतील, भुसगुडे साहेब म्हणतील की चला धावा, कुत्रा पण मागे सोडतील, पण मी पळेल त्याची गॅरंटी नाही. त्यासाठी मनाची तयारी पाहिजे. मनाची तयारी तर मी आजारीतनच मनाची तयारी झाली. ते मी आजारी पडलो तर म्हणतात ना, जे होतं चांगल्यासाठी होतं. आता आजारी पडलं नसतं तर मी आता इथे तुम्हाला मुलाखतीला आलोच नसतं. ते जे होतात चांगल्यासाठीच होतात. म्हणजे तो आजार जो होता माझा, तो मला भरपूर काही शिकून गेला आणि भरपूर काही देऊन पण गेला. आता चिपळूणात मी जवळजवळ 25 वर्ष म्हणजे सायकल क्लब जॉईन करून मला 2-2.5-3 वर्ष आले. त्याच्या आधी आम्हाला कोण ओळखायचं? फक्त जे सोनारे होतं ते ओळखायचं, बाकी कोण ओळखायचं नाही. आज चिपळूणला रत्नागिरी जिल्ह्यात नाही, महाराष्ट्रात बरेचसे लोक ओळखतात. मग ते सायकलिंगमुळेच ओळखतात. आणि म्हणजे सायकलिंग कशाने आलं? मी आजारी पडलो पण सायकलिंग. संघर्षातून तुम्ही नृत्य का उभं केलंय याचं आज तुम्हाला फळ मिळत आहे. मी ते 4 महिन्याचे अंतर्गत काढले आणि मुलं शाळेत जायचे, कॉलेजला आणि मुलं बाहेर असतात. आणि मी कधीतरी भाजी वगैरे आणायला गेला मी एकटा. मला पाणी जरी पाहिजे तरी मला उठून पाणी घ्यायचं आहे. म्हणजे ते म्हणजे किती लाचार झालेलं. म्हणजे 42 वयात एवढी लाचारी. मग ते म्हणलं असं जीवन नकोच आहे मला, म्हणजे काहीतरी करायचं. मग मी सुरुवात केलं आणि मी वजन पण खूप म्हणजे तुम्हाला सांगायची इच्छा आहे जे म्हणजे मी 2 वर्षापासून कमी नाही केलं. मी 1 जून 2022 पासून जे सुरुवात केला, 31 डिसेंबर 2022 पर्यंत 6 महिन्यात मी 27 किलो वजन कमी केलं. आणि स्वतःच्या जिद्दवर आणि स्वतःच्या आयडियावर. मी कोणाचाही काही सल्ला घेतला नाही. आणि काय खायचं नाही खायचं हे मी स्वतः सगळे निवड. तुम्ही स्वतः युट्यूबवरून वगैरे सगळी माहिती घेऊन जिथे चांगलं वाटलं त्यातलं थोडंसं घेतलं, कोणाची एक्सरसाइज चांगली वाटली त्यांचे थोडीशी घेतली. असं करत करत मी सगळं हे केलं. आणि तुम्ही शेवटी 27 किलो 6 महिन्यामध्ये वजन कमी केलं. लोक ऐकत असतील तर तुमच्याकडे डाएट प्लॅन घेतीलच. काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे हे मूर्तिमंत उदाहरण आमच्या समोर बसलंय. म्हणजे 90 किलोचा एक गोल माणूस होता, तो आज या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने उभा आहे आणि त्यानं रेकॉर्ड केले, विक्रम केलेला आहे. आणि इतरांसाठी प्रेरणादायी ठरलेले अहमद अली शेख आहेत. मग तर हे आता तुमचा सगळा प्रवास ऐकल्यानंतर मला असं वाटतं की कुटुंबातले लोक सुद्धा कधी कधी हातबल होत असतात. म्हणजे आपल्याबरोबर राहणारी आपली मुलं असतील, आपली पत्नी असेल किंवा तुमचे नातेवाईक असतील, ते म्हणत असतील की अहमद तो अभी गया म्हणत असतील.
मग अशामध्ये तुम्हाला तुमच्या कुटुंबाची साथ कशी लाभली, त्याने तुम्हाला कशी एनर्जी माझी दिली? कुटुंबाची साथ, 2 मुलं माझी बाहेरच असतात. हम्म. शिकायला बाहेर असतात, हॉस्टेलला असतात. हम्म. आणि हे काय म्हणजे घरातली बाई आमचे काही बोलत नाही, हम्म. पण ते सारखे सारखे गेले की थोडंसं हे होतात. हम्म. सारखे सारखे म्हणजे आता काय ना प्रत्येक महिन्याला 1-2 काय ना काय असतो. हम्म. तर मग ते म्हणजे आता बस करा, आता बस झाली. अच्छा, स्पर्धा वगैरे आता नको, हा. आता वजन कमी झालंय ना? तर म्हणजे लांब म्हणले आता हे करू नका जास्त. हा. पण ते माझी काय अजून भूक काय संपली नाही. क्या बात आहे, क्या बात आहे. हेच तर माणसाच्या जीवनाचं जगण्याचं साधन असतं. ते कसं म्हणजे आहे? माणूस कधी तृप्त होत नाही जोपर्यंत माणसाला काहीतरी नवीन जगायचं आहे. आणि कसं असतं माहिती एक लक्षात घ्या, समोर एखादं लक्ष नसलं ना, लक्ष असलं त्याच्याशिवाय आपल्याला व्यायाम करायची पण इच्छा होते. आणि होतात, पण ते तो लक्ष असले की जे इच्छा होते ना ते नॉर्मल नाही होत. म्हणजे समोर लक्ष असलं ना, एखादा बाबा उद्या काहीतरी इव्हेंट, त्याची तयारी करायची, मग ते कशी पद्धतीने करायची, ते एक ते जुनून असतं. ते रात्री झोपत पण बडबड असते. रात्री झोपेत सुद्धा बडबड. हा, मग ते मग बायको बोलणारच ना हो. आपण बडबडत राहणार. त्यांना काय माहिती तुमचं लक्ष काय? त्यांचं लक्ष तुमच्यावर, तुमचं लक्ष त्या किताबावर. सायकलिंगचं सांगितलं मी खूप म्हणजे खूपच पॅशन. जेवण म्हणजे सायकलिंग. आता जरी कोणी बोला इकडे जायचं तरी त्या पण मी खरं तर तुम्हाला जाऊ नका वगैरे मॅडम म्हणत नाही, असते, तसं वहिनी काय म्हणत बोलत असते. नाही. नाही म्हणत. तसं काय बोलत नाही. हा. काय करता ते थोडं सांभाळून कर असं. ही काळजी आहे हा, तुमच्याबद्दल. काळजी. ही काळजी आहे. तुमच्या मुलीशी मी संवाद साधला, हा. तिने सुद्धा प्रचंड अभिमान तुमच्याबद्दल हा. सांगितला की माझ्या पप्पानी हे केलं, माझ्या वडिलांनी ते केलं आणि मला फार अभिमान वाटतोय. कारण तुमचा तो संघर्ष सांगताना तिच्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी तरळलेलं मी पाहिलंय. परंतु ह्या सगळ्यातून ज्या वेळेला मिरवणूक तुमची निघते, तुमचे सगळे सहकारी तुमची मिरवणूक काढतात, तुम्हाला गाडीवरती बसवतात, हार तुरे घालतात, फटाक्यांची आतषबाजी होते, हे सगळं पाहिल्यानंतर त्यांच्या मनामध्ये काहीतरी एक भावना उमटत असते. हा, त्यांना पण खूप आनंद वाटला. आणि माझं सांगायचं तर मी तर कल्पना पण नाही केली. आणि मला पहिल्या गोष्ट मला हे माहिती पण नव्हतं. मला ते ग्रुपमध्ये असं थोडंसं तात्पुरतं बंद केलं होतं, त्याच्यामध्ये ह्या गोष्टीचं मला कल्पना पण नाही. पण खरंच चिपळूण सायकलिंगचा जेवढा आभार मला तेवढं कमी आहे. सगळे आपल्या CCC मेंबरचं जेवढं त्यांनी केलं, सकाळी म्हणजे 4:30 वाजता उठून फ्रेश होऊन एवढं थंडीतनं रेल्वे स्टेशनला येणे आणि माझ्या गाडीचं वाट बघून ढोल ताशे. म्हणजे मी सायकलिंगमध्ये आल्यानंतर हे सर्वात मोठा गिफ्ट होता मला चिपळूण सायकलिंग क्लबतर्फे. आणि माझ्या आयुष्यात म्हणजे अशा कौतुक म्हणजे कोणीच केलं नाही. म्हणजे खरं तुम्हाला सांगू, आमच्या लहानपणापासून आई नाही, आमचे सावत्र आई, त्याच्यामुळे माया आणि हे काय ते आम्हाला माहितीच नाही. ते रेल्वे स्टेशनला उतरल्यानंतर चिपळूण सायकलिंग क्लबने जे केलं ते म्हणजे सगळं आपल्या घरातले सारखे असं वाटायला लागलं. म्हणजे डोळे भरून आले. म्हणजे मी कल्पना केलं होतं म्हणजे थोडेफार कोण येतील 4 माणसं, पण इतका म्हणजे ढोल ताशे घेऊन येतील असं मला कल्पना. सायकलिंग, चिपळूण सायकलिंग क्लब हे तुमचा परिवार झालेला आहे. परिवार सगळे. तर मला सुद्धा खरं सांगू तर मी पण पहिल्यांदा हे सगळं अनुभवलं. कारण या चिपळूणमध्ये असं काही चालू आहे हे माझ्यासहित अनेकांना माहिती नसेल की सायकलिंग क्लब नावाची एक संघटना आहे, काहीतरी ग्रुप आहे, किंवा ते एवढे मोठमोठे काहीतरी विक्रम करतायत किंवा एकमेकाला एवढे अप्रिशिएट करतायत. तर प्रत्येक ठिकाणी स्वतःबरोबर आणि इतरांशी स्पर्धा प्रत्येकाची आहे. प्रत्येकामध्ये वाटतं की मीच मोठा वगैरे असं म्हणण्याची एक वृत्ती असते. परंतु तुमच्यामध्ये ते मला दिसलं, तुम्हाला सगळ्या सायकलिंग क्लबच्या लोकांमध्ये, की आपल्यातला एक सदस्य काहीतरी कुठला तरी किताब प्राप्त करून आला आणि त्याला अप्रिशिएट केलं पाहिजे, त्याचं कौतुक केलं पाहिजे, त्याची मिरवणूक काढली पाहिजे, त्याचा मोठेपणा लोकांमध्ये पोहोचला पाहिजे. ही जी भावना तुमच्या लोकांमध्ये आहे ना, यामुळेच कदाचित तुमच्याकडे टायगर मॅन तयार होत असावेत. अजून काय म्हणजे तुमच्यामध्ये सायकलिंग क्लबमध्ये अशी किती लोक आहेत किंवा ज्यांचं तुम्हाला मार्गदर्शन मिळतं आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे तुम्ही अधिक पुढे जात आहे? आपल्या चिपळूण सायकलिंग क्लबचं सगळे सदस्य मार्गदर्शन करतात आणि जे सिनियर लोक आहेत ते जास्त करतात. आता याच्यामध्ये मनोज भटकर सर असो, ते मनीषा मॅडम सांगितलं, नंतर बसंत सर असो, त्यानंतर विक्रांत असो, प्रसाद असो, गणपती सर असो, हे म्हणजे ज्यांना जे क्षेत्रामध्ये आहे ते ज्यांना जेवढे नॉलेज आहे ते सांगतात सगळ्यांची. आता हे टायगर मॅन द अल्टिमेट हा किताब आपण ऐकला आणि तो लोकांनी आता मीडियातून पाहिला. मात्र त्याआधी तुम्ही अनेक किताब प्राप्त केले आहेत. त्याच्यामध्ये काही क्लिप हँगर तुम्ही पुणे ते गोवा हा काहीतरी प्रवास केला होता, त्याबद्दल जरा सांगा. मी सुरुवातपासूनच सांगेन. मी पहिले एक वर्षामध्ये 3 सुपर इंडोनेशिया किताब मिळवल्या. ते ऑडेक्स क्लबचं फॉरेनचं असतात, ते आपल्या इंडिया ऑडेक्समध्ये असतात. आमचे सह्याद्री रँडम्समध्ये चिपळूण सायकलिंग क्लबतर्फे ते केले जातात. त्याच्यामध्ये 200, 300, 400, 700 असं केलं की सुपर इंडोनेस होतात. ते एका वर्षात मी 3 वेळा केले. एका वर्षात 3 वेळा तुम्ही SR हा किताब प्राप्त केला. तुम्हाला वाटतं जर्मनीकडून काहीतरी असतं? ते जर्मनी.
ते तसे 3 दिलेल्या मर्यादेमध्ये करायचे असतात टायमिंगमध्ये. ते 200 किलोमीटरसाठी 13.5 तास असतात आणि 300 किलोमीटरसाठी 17.5 तास असतं आणि 400 किलोमीटरसाठी 27 तास असते आणि 600 किलोमीटरसाठी आपल्या 40 तास असते. हे दिलेल्या वेळात आपण पुरं करायचं असतं. त्यामुळे ते आपल्याला ही 4 म्हणजे एका वर्षामध्ये तुम्ही 4 केला 200, 300, 400 मग आपल्याला सुपर ॲडव्हान्ससाठी पाहिजे. मग ते असं करत करत मी 3 वेळा केलं. 3 वेळा असतात. त्याच्यात पण आपल्या काही भूक संपली नाही. मग नंतर मग ते अजून काहीतरी वेगळं पाहिजे होतं. मग मला ते विक्रांत आलेकरने एकदा मला सांगितलं पुण्यातनं, म्हणजे अहमदभाई तुम्हाला काहीतरी मोठं करायचं असेल म्हणजे ओळख वाढवायची असेल तर तुम्हाला काहीतरी मोठा करायला पाहिजे आणि ते मोठं असं आहे की जिल्ह्यामध्ये कोण ना असं काहीतरी करा. मग ते मी 1200 किलोमीटरचं अलाराम म्हणून असतात ते लॉंग डिस्टन्सचं, खूप लांब डिस्टन्स असतं. तर मी सगळे बघितलं आणि मग मी नागपूर इथं बघितलं आहे त्यांची आणि ते नागपूरमध्ये मी रजिस्ट्रेशन केलं. म्हणजे मला सांगितलं नाही, त्याच्यामध्ये फक्त विक्रांतजी आणि मला माहिती आहे. आणि मग ते नागपूरला रजिस्ट्रेशन झालं तर ठल्लेप्रमाणे निघालं. सायकल ट्रेननी घेऊन गेलो तिथे आणि सुरुवात केली. आणि तिथे सांगायचं म्हणजे ते 1200चं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर त्यांच्या पहिल्या इव्हेंट आहे 1200 किलोमीटरचा आणि त्यांच्या क्लबतर्फे एक पण रजिस्ट्रेशन होतं. मी होतो आणि एक वयस्कर होतं 62 ते 63 वर्षाचा एक आजोबा आणि त्याच्या आणि माझ्या स्पीडमध्ये मॅचिंग होतं. तरीसुद्धा मी त्याला एक 500-600 किलोमीटरपर्यंत घेऊन गेलो आणि नंतर मग बघितलं टाईम खूप लागतो मग त्याला सोडलं. आणि बाकीचं जे राहिलेले 500-550 किलोमीटर ते जंगलातनं बऱ्यापैकी मी एकट्याने केलं. आणि आमचा पहिला होता नागपूर ते अमरावती आणि नागपूर परत 340 किलोमीटर आणि नंतर नागपूर ते चंद्रपूर नागपूर हे पण 314 ते 326 किलोमीटरचं होतं. आणि नंतर मग आमचं होतं 200 नागपूर ते जबलपूर रिटर्न 280 असं होतं. तर त्यांच्या 90 तासाचा वेळ होता. मी एकट्याने ते पूर्ण कवर केलं. आणि तिथं सांगायचं म्हणजे अमरावतीचा कसा दिवसाला होता रस्ता, ते म्हणजे सकाळी निघालं तर रात्री 10 वाजे पण 340 किलोमीटर केले. आणि चंद्रपूरला आल्यानंतर आंघोळ केलं, कपडे बदलल्यानंतर परत चंद्रपूरसाठी रात्री 12ला निघालं. ते नागपूर सिटी संपल्यानंतर चंद्रपूरला जाताना म्हणजे तेव्हा पावसाळ्याचा नुसतं संपला होता. म्हणजे 28 सप्टेंबर 2022ची गोष्ट 23ची गोष्ट आहे. आणि तेव्हा नुसतं पाऊस संपला तर जंगल होतं सर. पार्क वगैरे सगळ्या फिट आहे तुमच्या कोकणात. हे फार विशेष आहे ना. आणि म्हणजे मी कधी काय अचीव केलंय हे लक्षात असणं ही सुद्धा फार मोठी गोष्ट आहे. बरं 28 सप्टेंबर 2023ला सुरुवात केलं आणि तेव्हा म्हणजे तिकडे ऑक्टोबर हिट पण जवळजवळ ऑक्टोबर महिना जवळ झाला होता. हिट पण खूप होती. म्हणजे रात्री जाताना अचानक ते गावरेळा म्हणतात ना जंगली मग ते एकदम अचानक समोर आलं. ते आम्ही खूप वाटलं. त्याच्या असा एक ट्रकवाला आला आणि त्याला धडक दिली आणि तो तिरका फिरला. त्याच्यातनं आमचं रानरेडा असतो मोठा होता तो गवा तो एक अनुभव एकदम म्हणजे एक नंबर. म्हणजे तुमच्या याच्यामध्ये प्राण्यांचा सुद्धा हात आहे. कधी कुत्रे ते कधी रेडा. तो एक जंगल चंद्रपूरचं जंगल म्हणजे आणि चंद्रपूरपासून पण आम्हाला पुढे जायचं होतं. एक गडचिरोली रस्त्याला ते एक चिंचपल्ली म्हणून हनुमान टेम्पल आहे तिथपर्यंत जायचं होतं. तो 18 किलोमीटरचा डिस्टन्स आम्ही कापला ना. तो खूप भयानक होता. दिवसाला भयानक वाटतं. म्हणजे गावात आहे ना, घरं नाही काय नाही आणि दोन्ही साईडनी जंगल आणि सगळीकडे बोर्ड लावले इकडे वाघ म्हणजे जनावरांचे येण्या जाण्याचे रस्ते असे बरेचसे बोर्ड लावले जंगल विभागाचे. तुम्हाला जाणीवपर्यंत कसा रूट दिला जातो किंवा तुम्हाला ते चॅलेंज म्हणून स्वीकारवं तुम्ही म्हणून की ते ऑलरेडी त्यांना पहिल्यापासून ठरलेले असतात. हां तो थोडा चॅलेंजिंग रूट तुम्हाला दिला जातो की त्या सगळ्यातून तुम्ही पार करून जाता की नाही. ते आता त्याच्यामध्ये बॅडलक माझा रजिस्ट्रेशन कोण नव्हतं. असं म्हणजे 8-10 जण असले की एकत्र गेले की काय वाटत नाही. एकट्याला खूप चॅलेंजिंग असतं. तर त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही ते पार करून गेल्यानंतर तुम्हाला आनंद झाला. हो मी पार करून गेलो आणि नंतर मी शेवटच्या त्या मध्य प्रदेशच्या रस्त्याला लागलो लास्टला जबलपूरला जाताना. जेव्हा जबलपूर आपलं काश्मीर कन्याकुमारी हायवे जायचं असतं. त्यानंतर भोपाळ जेव्हा जवळ येतो आणि तेव्हा रस्ते डिवाईड होतात आणि जबलपूरकडे आपण सरळ जायला पाहिजे. तिथे जबलपूरला जाताना पण मोठा घाटी आहे रस्ते वगैरे आणि तो जवळजवळ मी रात्रीचे
12:30 काहीतरी 1 वाजले तिथे पोचायला मला. आणि तिथून पोचल्यानंतर आंघोळ वगैरे केलं आणि तसंच परत निघालो. ते मध्यंतरी एक टोल नाका आला जबलपूरच्या आधी. त्या टोल नाक्यामध्ये एक चहावाला होता, कणीस विकत होता आणि मला प्रचंड भूक लागली होती. आणि तेव्हा काहीच नव्हतं तिथं खाण्यासाठी. तुम्हाला सांगतो ना, मी दुपारच्या वेळी 2 पाण्याची बॉटल घेतला की 10 मिनटं संपायचं. आणि काय काय ठिकाणी पाणी पण नाही भेटलं, मी नदीवरचे पण पाणी. आणि तो मला तर टोल नाक्याचा चायवाला बोलला, किधर चाय हो? मी बोला मतलब अपने नागपुर से आए। किधर जाओगे? जबलपुर। बोलते आपको क्या दिमाग विमाग ठीक है क्या? मेरा क्या हुआ? बोलते हैं नागपुर से कोई साइकिल से आता है, ट्रेन बस प्लेन है नहीं। मैं बोला ऐसा ही। बोलते इधर दिन में भी जानवर निकलते, तुम रात को किधर अकेले घूम रहे हो, भागो इधर से जल्दी से जल्दी। बोलते हॉटेलला गेलो, थोडाफार तेव्हा बोलल्याप्रमाणे डरपून आला. आणि नंतर मग आंघोळ वगैरे केलं आणि परत लगेच सुटलं. तर मग बऱ्यापैकी तिथे पण रात्री जवळजवळ 4 तास 4.5 तास एकट्यानेच प्रवास केला होता. तुम्हाला जसं तो माणूस भेटला रस्त्यात की खरोखर त्याने तुम्हाला वेडा समजला, सायकलने काय ट्रेन किंवा दुसरं साधन आणि वापरून येऊ मेन काय शकतो. होतं, 4 दिवसाची झोप नाही ना, त्याच्यामुळे ते काय म्हणजे काय करायचं हे समजून येत. मग त्याने तुम्हाला वेळ ठरवला जसं त्याने तसं समाजात सुद्धा काही लोक आता असतील ना की जे तुम्हाला वेळच समजत असतील. म्हणजे जे लोक इतिहास घडवू पाहतात ना, असे लोक इतर समाजासाठी वेळेच असतात. म्हणजे मी सुद्धा म्हणेन की काय अहमद शेख बाय, आपली नोकरी सांभाळा, हे काय करताय, ठीक आहे सायकलिंग केली आता वजन कमी झालं, पण लगेच तुम्ही काय ना काय करताय तर लोक तुम्हाला वेडं समजतात. आणि जे वेडं समजणाऱ्या माणसांची माणसं इतिहास घडवत असतात. मग अशी लोक तुम्हाला इथे भेटतात का आजूबाजूला? भेटतात ना, म्हणजे ह्याच्यावर पण मी सांगितलं तुम्हाला, तर मला बरेचसे असे भेटतात. कुठे गेलं तर नागपूरला गेलं तर काय भेटले, हे किती भेटले, हे महत्त्वाचं आहे. मला काही नाही भेटलं. त्यामुळे तुझा दिमाग खराब झाले, स्वतःचे पैसे घालवून आणि दुकानं बंद करून फॅमिली सोडून इकडे खेळायला चाललो. पण त्यांना एकच निरोप द्यायची इच्छित आम्ही, सगळ्या गोष्टी पैशाने होत नाही. सगळ्या गोष्टी पैशाने होत नाही. कसं माहिती आहे का, मी सायकलिंग आणि रनिंग आणि पोहण्यामध्ये मी करोडोची तब्येत कमवली त्यामध्ये. आणि ही जे तब्येत कमवली ना, ते लाखो करोड रुपये देऊन बाजारात भेटत नाही. आणि जर हे सायकलिंगमध्ये पोहण्यामध्ये मी जे काम केलं ते आज मला 100,000 लोक ओळखतात. तेच माझी करोडोची संपत्ती. क्या बात आहे. याला म्हणतात सकारात्मक दृष्टिकोन, पॉझिटिव्ह मेंटॅलिटी. आणि तुम्ही एवढे सकारात्मक आहात, पॉझिटिव्ह आहात, म्हणून तुम्ही खरं तर या सगळ्या गोष्टीतून पार होऊन गेलात. परंतु त्यांनी विचारलेला प्रश्न आहे ना, तो प्रश्न मलाही पडला की तुम्ही तुमची नोकरी, व्यवसाय, कुटुंब या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्या पलीकडे जाऊन आपली आर्थिक परिस्थिती कशी आहे हेही लोकांना माहिती नाही. ही सगळी कसरत कशी असते की बाबा तेही सांभाळायचं आहे आणि मला जे टार्गेट पूर्ण करायचं आहे ते सुद्धा मला पूर्ण करायचंच आहे. यात मग तुम्ही कसं काय सगळं साधता? माझं एकच असतं, काय म्हणते, नाहीतरी बघा वर्षाला आजारी बनून ते गोळ्या खाऊन हाणतो 4 महिने झोपण्यापेक्षा त्याच्या पहिला प्रत्येक महिन्याला काही ना 2 दिवसासाठी बंद ठेवून आपल्या तब्येतकडे लक्ष द्यायचं. हे माझे टार्गेट असतं नाही. आणि गोळ्या खाऊन काय त्रास होता हे मला स्वतःला माहिती. ते नुसत्या टावीलचं अंग पुसलं तरी ते गोळ्याचा वास यायचा मला. अच्छा. इतका म्हणजे मला त्रास व्हायचा त्या गोळ्याचा. आणि सगळे हायपॉवरचे गोळ्या आहेत. त्याच्या सुटकासाठी मी सायकलचं निवड केलं. सायकलचे निवड. आणि याच्यात वेळापणा काय, वेळा व्हायला लागतात. 4 महिने घरात बसण्यापेक्षा मग ते म्हणजे वेळा झालेलं बरं. मग ते वेळातनं गोळ्या तर खायला लागत नाही आणि त्रास होत नाही. ते गोळ्या खाऊन काय त्रास होता पोटात ते मला माहिती. अन्न कमी आणि गोळ्या जास्त. पण आता तुम्हाला आतून जी एनर्जी आहे, तुम्हाला वाटतं ना की आता मी फिट झालेलो आहे? आत्ता माझं वय 46 चाललं. बरं. पण माझ्याकडे आत्ता म्हणजे एखादा तरुण मुलासारखी क्षमता आहे. तरुण मुलासारखी क्षमता आहे. हां, म्हणजे तुम्ही जर बोलला तर 4 दिवस कंटिन्यू सायकलिंग करायचं तरी मी करू. क्या बात आहे. ही गोष्ट खरं तर तुम्ही तुमच्या मेहनतीने कमावलेली आहे. हे सोपं नाही आहे, कारण एका मोठ्या आजारातून बाहेर पडायचं आहे, इतक्या सगळ्या गोळ्यांचा ढीग आपल्या पोटात रिचवायचा आहे आणि त्याच्यातून परत तुम्हाला कमबॅक करायचं आहे. ही सोपी गोष्ट नाही. ही कल्पना करणंच मोठं अवघड आहे आणि त्यातून तुम्ही उभे राहिलात. ही गोष्ट नक्की इतरांसाठी प्रेरणा द्या. जे लोक आता बघत असतील ना, खरं तरी मुलाखत का घेतो आम्ही, तर अहमद अली शेख यांनी केलेला जो कारनामा आहे तो नक्कीच कौतुकास्पद आहे.
पण त्यांनी हे कसं प्राप्त केलं, कसा संघर्ष आहे, त्याच्यासाठी त्यांची किती मेहनत आहे आणि कुठल्या दृष्टिकोनातून कुठल्या ध्येयातून ते पचरलेले आहेत, ही गोष्ट इतरांपर्यंत पोहोचावी हा भावार्थाचा उद्देश आहे. आणि म्हणून ही मुलाखत अत्यंत महत्त्वाची आहे, प्रत्येकानं पाहावी. आणि या मुलाखतीतून नेमकं आपण काय करायचं आहे, सगळ्यांनी सायकलिंग करावं, पोहावं किंवा सगळ्यांनीच धावावं असं नाही, पण जिथे जिथं आपल्याला काय काय प्राप्त करता येईल, जिथे जिथं आपल्याला संघर्षातून काय मिळवता येईल, मनाची तयारी अत्यंत उत्तम आहे. आणि म्हणून तुम्ही ज्या मनाच्या तयारीने हे सगळं केलेलं आहे, हे माझ्यासाठी किंवा इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. आता पुढे अहमद अली शेख यांचं काय टार्गेट आहे? मी अजून एक हे केलं ते सांगायचं मला. मी पुणे लाभाशाही इथं बरं. मागच्या 2024 जानेवारीमध्ये ते मी एव्हरेस्टिंग म्हणून केलं. बरोबर, एव्हरेस्ट ते पण केलंय. हां, एव्हरेस्टिंग म्हणजे असं असतं, आपल्या भारताच्या एव्हरेस्टची उंचाई असते 8,848 मीटर उंची. त्याच्या व्यतिरिक्त मी 10,193 मीटर उंचीचा पल्ला गाठलेला आहे. ह्याच्यामध्ये आम्ही 36 जण पार्टिसिपेट होतो. 36 जण पार्टिसिपेट असतात. त्यांनी कोणी हाफ केल्या, कोणी फुल केलं आणि काही लोकांनी फुल पण केलं, म्हणजे फुलचे रजिस्ट्रेशन हाफ करून थांबले. पण मी एकटा व्यक्ती असा आहे की तिथे 10,193 हे 32 तासात पूर्ण केलं आणि ह्याच्यामध्ये माझा भारतात 19वा नंबर आहे. आणि ते एव्हरेस्टिंग करताना म्हणजे आपल्याकडे आता उंच म्हणजे एवढा 8,000 एलिव्हेशनचा घाट नाही, तर त्यांनी एक 1.5 किलोमीटरचा 1.60चा पॅच निवडला होता घाटाचा, जसं आपल्या परशुराम घाट आहे असं ते घाट निवडलं. खूप कठीण घाट होता, रस्ता पण खराब होता. त्या घाटातना टोटल राऊंड आपला 67 वेळा वर खाली करायची. त्याच्यामध्ये आपण असा होता की तिथे तुम्ही टाईम लिमिट नव्हतं, तुम्ही किती वेळेत करू शकता, थांबू शकता. पण तिथे हे होता की तुम्ही झोपू शकत नाही आणि सायकलिंग घेऊन हातातून चालू शकत नाही. बरं. तुम्हाला चालवतच यायचं. ते खूप एक कठीण चॅलेंजिंग होतं. म्हणजे अशा कोणत्या अजून गोष्टी आहेत की ज्या मला माहित नाहीत, लोकांना माहित नाही, पण तुमच्या मनात असे आहे? बरेचसे सह्याद्री क्लासिकचे 4 घाट केले. जसे सह्याद्री क्लासिक म्हणजे आपले महाबळेश्वरचे 4 घाट आहेत. जसे पसरणीचे घाट आहे, इकडं वाईवरनं सुरुवात होते, महाबळेश्वरला येतो. त्यानंतर आपल्या इकडनं पोलादपूर सायकलिंग पोलादपूरवरनं सुरुवात होते, महाबळेश्वरला येते. आंबेनदी घाट म्हणतात त्याला. नंतर एक मेळा घाट आहे, आपल्या साताऱ्यातनं महाबळेश्वरला यायचं. आणि एक तामिनी घाट, ते माणगावनं सुरुवात होते. ते असे 4 घाटचं मी केलं सह्याद्री क्लासिक गेल्या वर्षी. बरं. सह्याद्री क्लासिक, आयर्न मॅन वगैरे सगळ्या गोष्टी तुम्ही करून सगळे. आत्ता मी इथं पुण्यात केला, डेक्कन DC म्हणतात त्याला, पुणे टू गोवा 650 किलोमीटर असते. ते त्याचं पण रजिस्ट्रेशन केलं. ते पण मला विक्रांतजीने आयडिया दिलं होतं. जर तुम्ही विक्रांतजी म्हणजे कोण? आलेकर, आमच्या चिपळूण सायकलिंग क्लबचे अध्यक्ष आहेत. त्यांनी मला आयडिया, अहमदभाई आपल्या जिल्ह्यामध्ये अजून DC पण केलं होतं, ते DC केलं तरी तुमचं खूप हे होतं. मग ते असे काही कठीण चॅलेंज असतात, ते मला आवडतं. मग त्याचे रजिस्ट्रेशन पण केल्यानंतर दुर्दैवाने त्याच्या 3 दिवस आधी माझ्या सिस्टर होते. तर मग आता प्रश्न असा पडला तर काय, मग तर मला तर करायची खूप इच्छा. मग नंतर मी मनोज सर आमचे त्यांच्याशी चर्चा केला. मनोज सर पण मला तू ठरव काय करायचं, पण मी करणार सर म्हणजे तू मग तिकडचं कसं करशील. मग मी ते सगळं फ्लॅटनी गेलो, इकडे सगळं आमचे प्रेत आणण्यापासून दफनविधी करण्यापासून सगळे झालं. नंतर तर खूप धगधग झालं माझं 3 दिवस, खूप म्हणजे खूप धगधग झाली. आणि ते 3 दिवस मला पूर्ण झोप नाही. ते नंतर मी परत रात्री 10 वाजता पुण्यात आल्यानंतर जेवण वगैरे करून सायकल फिट करून 11पर्यंत मी लॉजमध्ये राहिला होतो. आणि नंतर परत सकाळी पहाटे 3 वाजता उठून आंघोळ करून 4 वाजता ती सुरुवात केली. 3 दिवस झोप. आणि त्या 650 किलोमीटर सांगायचं, तो रस्ता माझ्यासाठी एकदम नवीन होता आणि मला त्या रस्त्याचं बिलकुल कल्पना नाही काय. आणि ते 650 किलोमीटरला ते 5,200 मीटर एलिव्हेशन होतं. ते अनुस्कुरा घाट मलकापुरात नव्हता, अनुस्कुरा घाट. आणि तो घाट तुम्हाला सांगू, ते चंद्रपूरपेक्षाही खतरनाक तो रस्ता. आणि ते तुम्हाला 80 किलोमीटरमध्ये रात्रीच्या वेळात एकही दुकान नाही, एक पण दुकान नाही तुम्हाला पाणीसाठी की काय घ्यायचं, काही झालं तरी काय. ते तो एक खूप चॅलेंज. तुम्ही तुमच्यावर एखादा साथीदार घेऊ शकता नाही, सहकारी वगैरे असं? साथीदार कसा असतं, तो रेस आहे. रेसमध्ये साथीदार
तुम्ही घेऊ शकता, पण तुमचा स्पीड आणि त्यांच्या स्पीड किंवा त्याचे स्पीड माझ्या स्पीड मॅच व्हायला लागतो. आणि रेसमध्ये तुम्ही एकामेकाच्या पाठलाग करू शकत नाही. पण तो जर समोरचा पार्टी आहे, समोरचा रायडर जर ॲग्री असेल बाबा तुम्ही माझ्यावर राहू शकता, तर ओके. आणि त्याने जर एकदा वॉर्निंग दिला तुम्ही माझ्यावर राहू नका, आणि जर तरी परत तुम्ही त्याची पाठलाग केला आणि त्याने जर कंप्लीट केली तुम्हाला डिस्क्वालिफाय करतात. ते सेल्फ सपोर्ट असतात, स्वतः राईड करायचं. कोणाचं तुम्ही पाणीच्या घुट पण घेऊ शकत नाही कोणाकडे. एखादी जी तुमची पाहुणे आहे वाट्यात की एखादा अन्न घेऊन थांबतात, आणि असं वाटतं आपल्याला काय माहिती नाही, पण त्यांच्या GPS आणि मोबाईल ट्रॅक करतात. आणि प्लस ते त्यांच्याकडे एवढं टेक्नॉलॉजी आहे, आपण कुठे कोणाबरोबर एकत्र थांबलं काय केलं सगळं त्यांना कल्पना असते. अच्छा, त्याच्यामुळे तुम्ही काही चिटिंग करू शकता. सगळे काटेकोरपणे सगळं सांभाळायचं, सगळं- स्वतः सगळं. संघर्ष करायचा, आणि ते- उपाशी ताणे आसपास हां, सगळं. तर तो 3 दिवसीय जागरण आणि परत ते 650 किलोमीटरची रात्रीची जागरण, तो एक खूप एकदम म्हणजे सांगायचं झालं तर खूप आहे. तेही पूर्ण केलं. हां, आणि 510 किलोमीटर आपल्या पुण्यातनं स्टार्ट झाल्यानंतर डायरेक्ट सोलापूर हायवेतनं आपण इथे आलो बारामतीतनं पलटण करून मायनीतनं विट्यातनं कराडला आलो. कराडवरून असं राईटला टर्न मारून मलकापूर करत अनुस्कुरा घाट करत डायरेक्ट राजापूरला बाहेर आलो. राजापूरवरनं बांधत. ते सांगायचं म्हणजे तो 510 किलोमीटरला जेवढा त्रास नाही झाला, शेवटच्या बांधातनं 110 किलोमीटर बाकी होता. तर मी बोललो आता काय माझा झाला, लवकर 100च राहिले. पण ते 500 किलोमीटरला पेक्षा तो 100 किलोमीटर पडला. तो 110 किलोमीटरला तो रस्ता सारखे असे अपडाऊन असे, म्हणजे परशुराम घाट आला उतरला, परत आला उतरला असे. आणि गोव्याचा उन्हाचा चटका खरं सांगू आपल्याकडचं काहीच ऊन नाही. गोव्याचा ऊन म्हणजे एकदम खतरनाक त्या दिवशी. तर तुम्ही उन्हाचे चटके सोसले सगळे सगळं सोसले, केलं. आणि सगळ्यातून तुम्ही हे सगळं निर्माण केलेलं आहे. मग झपाटलेला माणूस असतो ना, तसं तुम्ही झपाटलेले आहे ना. आज तुम्हाला हे सगळं मिळतंय, तुम्हाला लोक फोन करत असतील, कौतुक करत असतील, अहमद अली शेख क्या बात आहे ना. तर त्यावेळेला फार संघर्ष होता. आता तुम्हाला पुढचं काय नेमकं साध्य करायचं आहे, काय निशाण आहे तुमचा? निशाण साध्या तर माझे नेक्स्ट टार्गेट आहे काश्मीर ते कन्याकुमारी 4100 किलोमीटर सायकलिंग. 12-13 राज्यातनं जातात, त्याची टार्गेट आहे. आता बघू परमेश्वराचा कृपा असला आणि सगळ्यांची साथ. त्याला म्हणजे सांगायचं असेल तर त्याचा खर्च मोठा असतो. बरं. त्याला 5-5.5 लाख रुपये खर्च येतो. मग हे खर्च कसं काय तुम्ही उभं करता? हाच तो प्रश्न मागाशी पण मला पडला होता की खर्च तर तुम्ही स्वतःहून सगळं करता, तुम्हाला पण स्पॉन्सर वगैरे आतापर्यंत सगळं मी स्वतःनेच करतो. स्पॉन्सर पण मिळत नाही. स्पॉन्सर पण मिळत. म्हणजे असे स्पॉन्सर मिळू शकतात का? हा, मिळू शकतात ना. मला वाटतं ही जी मुलाखत पाहणारे लोक आहेत ना, त्यांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण प्रतिभावंतांची फार कमी आहे, आणि प्रतिभावंतांना जर आपण कोणीतरी पाठबळ दिलं तर कदाचित ते आपल्या शहराचं, आपल्या तालुक्याचं, जिल्ह्याचं, महाराष्ट्र, पर्यायाने देशाचं नाव करू शकतात. हीच कमतरता आहे. बाकी इतर ज्या गोष्टी आहेत, ज्या प्रकाश होतात असतात, याकडे आपण बऱ्याचदा पुढाकार घेतो, पैसे आपण त्या लोकांसाठी लावतो, बरेच लोक दानशूर वृत्ती दाखवतात. पण असे मेहनतीतून जे लोक येतात ना, संघर्षातून आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करतात, अशा लोकांना ताकद देणं अत्यंत आवश्यक आहे. मी मगापासून हाच तुमच्या मनातून प्रश्न काढायला बघतोय की तुम्ही तर दिसताय तर काय फार श्रीमंत आहे वगैरे असं नाही, बरोबर ना? असलं तर मला सांगा. नाही आहे. त्यामुळे श्रीमंत नसताना सुद्धा केवळ ध्येयानं पचरलेला माणूस आहे. मग मला हे करायचं, मला ते करायचं, मला हे टार्गेट पूर्ण करायचं आहे, मला सायकलिंगमध्ये जे आहे ते सगळं साधायचं आहे. मग हे साधत असताना आपली धडपड, आपली मर्यादा पण आहेत. आपल्याला कुटुंब सावरायचं आहे, आपल्याला सगळ्या गोष्टी पूर्तता करायच्या आहेत. त्याच्यामध्ये आपल्या इतर समस्या खूप असतात. जो माणूस ध्यानं पचरलेला असतो ना, त्याच्या पाठी म्हणून ते कुत्रे लागत नाहीत, समस्या सुद्धा लागतात. मग अशामध्ये हे सगळं आपल्याला झेपवायचं आहे. मग त्यावेळेला कोणीतरी आपल्याला हात द्यायला हवा. आणि म्हणून मला असं वाटतं की हे इंटरव्ह्यू जे लोक पाहत असतील, ज्यांच्या मनामध्ये दानशूर वृत्ती आहे आणि ज्यांना वाटते की खरोखरच प्रतिभावंतांना आपण पुढे घेऊन जायला पाहिजे, अशा लोकांनी आपली दानशूर वृत्ती दाखवायला पाहिजे. अशा लोकांना आर्थिक पाठबळ दिलं पाहिजे. मला खात्री आहे की जसं आज ते मनीषा वाघमारे मॅडमचं नाव सांगतायत, पाटील सरांचं नाव सांगतायत, किंवा ज्यांनी त्यांना सहकार्य केलं त्या लोकांचं ते नाव अभिमानाने घेत आहेत, तर तुमचं सुद्धा नाव ते उद्या महाराष्ट्राच्या, देशाच्या पाटलावरती घेत राहतील. कारण तुम्ही दिलेली शक्ती आहे ती फार महत्त्वाची असेल. आणि म्हणून अशा लोकांना घडवण्यासाठी, अशा लोकांना पुढे नेण्यासाठी आपण आर्थिक पाठबळ द्यावं, हे मी आपल्या सर्वांना खरं तर आवाहन करेन. अहमद अली शेख सारखे अनेक लोक या चिपळूणमध्ये, या तालुक्यामध्ये अनेक लोक आहेत की जे धडपडत आहेत, तळमळत आहेत. त्यांना करायची इच्छा आहे, जिद्द आहे, शक्ती आहे, सामर्थ्य आहे, पण त्या सामर्थ्याला आर्थिक बळ कुठेतरी कमी पडते. आणि म्हणून अशा लोकांना शेवटी मर्यादा पडतात. त्याला एका अवकाशाला गवच नाही घालायचे आहे.
पण ते अवकाश गाठता गाठता कुठेतरी आर्थिक पाठबळ नाही आहे, मग कधीतरी माणूस निराश होतो. पण तुमच्या ध्येयाला खरं तर मी सलाम करतो की तुम्ही म्हणता की नाही मी स्वतःच करतो. आता तुम्हाला समजा एखादा चांगला कोणतरी स्पॉन्सर मिळाला तर काय मोठं असं टार्गेट असेल की जे तुम्हाला पूर्ण करायला आवडेल? मला जर स्पॉन्सर भेटला, ऑलरेडी तुम्हाला मागे सांगितलं पुणे टू गोवा, तर मी रेस ऑफ अमेरिकासाठी क्वालिफाय आहे. तर माझा सर्वात पहिला म्हणजे काश्मीर ते कन्याकुमारी करण्याचा उद्देश आहे. तो म्हणजे एक 4,000, तो रेस ऑफ अमेरिकाचा जो असतो ना तो 5,000 किलोमीटरचा असतो. एक सर्वसामान्यासारखा म्हणजे आपल्याला काश्मीर ते कन्याकुमारी ते करायचं. तो केल्यानंतर मला डायरेक्ट एक टी व्ही म्हणून असतात पॅरिसचं, एक अमेरिकाचे असतात. ते आता हे 3 टार्गेट आहे माझ्या पुढे. पण ते त्यांना करण्यासाठी खूप खर्च येतात. ते नॅशनल लेवलचा अमेरिकाचा जो रेस असतो ते 5,000 किलोमीटरचा, त्याला कमीत आपल्याला खर्च 30 ते 35 लाख रुपये खर्च येतात. 30 ते 35 का ते परदेशात जायचं आपल्याला 4 बरं. माणसं घेऊन, 2-3 बरं. सायकली घेऊन, सगळे राहणं खाणं सगळं, विजापासून सगळं, पासपोर्टपासून सगळं. मग त्यासाठी आपल्याला खूप मोठा स्पॉन्सर लागेल. 30 ते 35 लाख म्हटल्यानंतर. पण तेही काय अवघड नाही आहे. जर एकाच माणसाने द्यावा असं काय आपला आग्रह नाही आहे. अनेक कंपन्या आहेत, अनेक दानशूर व्यक्ती आहेत, काही उद्योजक आहेत. त्यांनी जरी थोडा जरी हातभार लावला तरी हा आकडा आपण गाठू शकतो. आणि त्याच्यातून काय मिळणार आहे तर आपल्या चिपळूणला एक चांगल्या पद्धतीचा सुपरस्टार मिळणार आहे जो पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील. म्हणजे एक जरी आपला ते टार्गेट अचीव्ह करणारा माणूस मिळाला, जसं ते आता सायकलिंग क्लबमध्ये टायगर मॅन नावाचा काहीतरी किताब असतो, हे आम्हालाच माहीत नव्हतं. परंतु आम्हाला अहमद अली शेख मिळाले आणि मग आम्हाला त्या गोष्टी जाणून घेण्याची एक जिज्ञासा वाढली. आणि आज आम्ही पाहतो की अहमद अली शेख हा माणूस काय आहे. म्हणजे मी अनेकदा तुम्हाला रस्त्याने जाताना बघितलं पण असेल, पण तुम्ही एवढे कर्तृत्ववान आहात ही गोष्ट आमच्यापासून थोडीशी बाहेर होती. आम्ही अनभिज्ञ नव्हतो यापासून. पण आज तुम्हाला बघून आम्हाला खरं तर आनंद होतोय. मला खात्री आहे की कोणतरी पुढे येईल आणि आपल्याला सहकार्य करेल आणि तुमच्या ज्या मनात इच्छा आहेत त्या सगळ्या पूर्ण होतील. सायकलिंग क्लब चिपळूण यांचं जर तुम्हाला योगदान आहे त्यांचं 100% राहील. पण मी विचारू का एक महत्त्वाचा प्रश्न? प्रत्येक क्षेत्रामध्ये आपसात स्पर्धा असते, सायकलिंग क्लबमध्ये आहे काय स्पर्धा? असं काय नसतं. म्हणजे स्पर्धा काय असतं, प्रत्येकाला म्हणजे मी केलंय मला पण करायचं. पण ते कसं आहे, मी आता बघा मी केलंय, मग तर माझ्या मागून पण कोणतरी करायला पाहिजे, हेच तर असतं. म्हणजे मी जे केलंय माझ्या पुढे कोणतरी जावं असं. म्हणजे एकामेकाला टार्गेट केल्याशिवाय ते पुरं पण होत नाही. नाहीतर मी 200 केला त्यांनी पण 200 करून बसायचं यायला मजा. मी 200 केला तर माझा पाठचा येऊन 300 करायला पाहिजे, मग त्याच्या पाठचा येऊन 400 करायला, तर मग तेव्हा रेकॉर्ड ब्रेक. पण या सायकलिंग क्षेत्रामध्ये असं कोण एक आयडॉल आहे की जो तुम्हाला प्रेरित करतो किंवा त्याचं एक सारखं मला व्हायचं आहे, असं काय नाव आहेत त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये आहेत आपले नागपूरचे डॉक्टर अमित समर्थ. अमित समर्थ? ते सायकलचे सचिन तेंडुलकर आहेत. क्या बात आहे. मग मेन काय म्हणजे माझा आणखीन एक सांगायचं आता लाईफ मध्ये, आपल्या भारतामध्ये काय नुसतं हिंदी मूवी आणि क्रिकेट, ह्याच्याशिवाय बाकीचे काही लोक काही बघतच नाही. पण भारतामध्ये असे काही स्पोर्ट आहेत म्हणजे चांगले आहेत. सायकलिंग असो, पोहणे, रनिंग असो, ते व्हॉलीबॉल असो, कबड्डी, खो खो असो, ह्याच्यामध्ये पण कला आहे. पण ते आपल्याला काय इंडियाची मॅच लागली बाकीचे सगळे विसरतात. ते खरं आहे तुमचं. डॉक्टर अमित समर्थांनी पण असं जगातलं कुठल्याही सायकलिंग नाही त्यांनी केलेलं. अमेरिका असो, पॅरिस असो, कुठल्या लंडन असो, काय असो, आणि ते खूप कठीण चॅलेंज असतं. 5,000 किलोमीटर आपण म्हणतो, आपण नुसतं मुंबईत गेलं तरी एस टीने की ट्रेनने आपलं जीव जातो. पण 5,000 किलोमीटर सायकलिंग करायचं आणि ते पण असे साधे सोपं असतं. ते 5,000 किलोमीटरचं सायकलिंगचं तिथे ऊन पण 50 डिग्री तापमान असतं. त्याच्यातनं सायकल घेऊन जायचं. वारा पण 200-250च्या वेगानं की 120च्या वेगाने वारा असतो, त्याच्यातनं सायकलिंग घेऊन जायचं. आणि थंडी -14-15 काहीतरी असतं, त्याच्यातनं सायकलिंग करायचं. ह्या तिन्ही गोष्टीचं आपल्याला तयारी करायची. अमित समर्थ सरांशी तुमचं बोलणं झालं, त्यांचं मार्गदर्शन वगैरे काय तुम्हाला? त्यांच्याशी म्हणजे आता तेव्हा आम्ही गेलो तेव्हा ॲक्च्युली 7 तारखेला तो निघाला, आम्ही 8 तारखेला गेलो. 8 तारखेला पोहोचलो तिथे. 8 तारखेला पोहोचल्यानंतर ते थोडं बिझी होत्या, जास्त काही बोलून झाला नाही. पण टायगर अल्टिमेट जेव्हा मी फिनिश केला रात्री, ते मग त्यांच्याबरोबर अर्धा पाऊण तास जवळजवळ गप्पे गोष्टी झाल्या. मग त्यांच्या मिसेस मॅडम आहेत त्यांच्याशी पण जरा बोलणं झालं. नंतर मग माझी कहाणी सांगितली, मी असा आजारी होतो, मी खूप वर्ष काही सायकलिंग करत नाही, मी आत्ता 2 वर्ष 2.5 वर्ष केल्यानंतर मी असे अचिव्हमेंट केले, माझे वजन 28-29 किलो कमी केला. तो मॅडम इतका खुश झाला माझ्याबरोबर, खूप म्हणजे मी आमच्या ग्रुपमध्ये हे तुमचा फोटो पण घेतला, माझा चर्चा करील. आणि नंतर अमित सर बोलला, तुला सलाम आहे, आपण टचमध्ये राहू, बघूया पुढे म्हणजे पण
काय भेटलं काय झालं तर जेवढं मदत होईल मी करीन आणि तुला फीमध्ये पण थोडेफार कमी जास्त करू असं. म्हणजे आम्हीच समर्थ असताना तुम्हाला एक समजा आशा निर्माण करून आशा दिली. निर्माण करायची. आता हे तुम्ही म्हटलं ते एकदम बरोबर आहे मगाचं वाक्य, की आपल्या इथे क्रिकेट किंवा ठराविक खेळाबद्दलच लोकांना आकर्षण आहे किंवा मुवीबद्दल आहे ना, पुष्पा वगैरे बरोबर. वगैरे वगैरे. म्हणजे पुष्पा हा लोकांचा आयडल आहे, पण अहमद अली शेख हा लोकांचा आयडल बनू शकत नाही का? जर अहमद अली शेख सारखा माणूस खरंच स्वतःच्या कर्तृत्वानं, पुष्पाला काय डायरेक्टर सांगेल तेवढाच करतो, पण हा माणूस स्वतः जिद्दीनं सायकलिंग करतोय, पोहतोय, धावतोय, सगळ्या गोष्टी करतोय आणि एवढा फिटनेस त्याने निर्माण केलाय. नवी पिढी जी आहे ना ती याच्याकडे वळली पाहिजे. आणि सायकल जी आहे ना, म्हणजे आम्ही सुद्धा अजून सायकलमध्ये काय काय प्रकार आहेत हे माहिती नाही. सामान्य शाळेमध्ये आपण जी सायकल चालवायचो ॲटलासची, त्या सायकली किंवा त्याच्यापेक्षा अजून काय ठराविक पण या सायकलीमध्ये किती प्रकार असतात? तुम्ही ज्या सायकल चालवता स्पर्धांसाठी वगैरे? सायकलमध्ये तुम्हाला सांगतो, सायकलमध्ये 3 ते 4 प्रकार असतात. सर्वात पहिले आपले ॲटलसची, त्याला जे भैया सायकल किंवा घोडा सायकल काहीतरी म्हणतात, बरोबर आहे. ते आपण सुरुवातीला लहानपणी कॅन्चीनी चालवलेलं, हां, बरोबर. तो एक सायकल असतं. त्यानंतर आपल्या लेटेस्ट सायकल आलं रेंजरची, नॉन गिअरची, सरळ हँडलवाली, ते लेटेस्ट होतं. त्यानंतर मग जसे जसे दिवस बदलत गेल्यानंतर MTV सायकल आला 7 गिअरची, त्याला पुढे 3 मागे 7 असतात, असे त्याला 21 गिअर म्हणतात, 3 7 21 असं म्हणतात, ते 21 गिअर. पण सायकलिंगचं कसं गिअर म्हणजे काय असतं माहिती आहे का? गिअर जेव्हा आपण घाटावर असतो, एखादा उंचावर जातो, तेव्हाच तो गिअरचा उपयोग असतो. बाकी तुम्ही जर प्लेन रस्त्याला गेला तर सायकल हे नॉर्मलच होतात. जसं गिअर असतो पाठीमागे, म्हणजे मोठा बिल छोटा बिल असं असतो. जेव्हा आपण मोठा बिल टाकतो तो थोडा इझी पडतो, पण जेव्हा आपण छोटा बिलला येतो ना तेव्हा तो नॉर्मलच सायकल होता. जसं की तुम्ही ॲटलसमध्ये जरी गेला, कुठे मोठा आपला क्रँक असतो, मोठा दातेवाले, आणि पाठीमागे छोटा दातेवाले असतो, ते नॉर्मलच होतं. आणि सायकलमध्ये म्हणजे असं सांगायचं बघायला गेलं तर सायकलमध्ये काय माहिती आहे का, 30% सायकलचं काम असतं, 70% आपलं असतं. सर्वात पहिले आपल्या मनाचा जिद्द पाहिजे आणि आपल्याला एक टार्गेट ठेवायला पाहिजे, हे आपल्याला पुरं करायचं काही होतं तर मग होतं. नाही तर तुम्ही लाखाची सायकल घ्या आणि करू शकता, तुमच्या मनात इच्छा नाही तर तुम्ही 10 लाखाची सायकल घेते तुम्ही गाठू शकता. हे खरं आहे. सायकल एक साधन आहे, मग ते साधन वापरण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये सायकलमध्ये असलं आता पाहिजे. नवीन नवीन आल्यात, ॲलॉयमध्ये आहे, जसं की रोडी सायकल म्हणतात त्याला, नंतर कार्बनची आहे, त्याच्यापेक्षा अजून डबल कार्बन. खूप किमती असतात. हां, तुम्ही सायकल सुरुवात आता 18,000 पासून कमीत कमी 2 कोटीपर्यंतची सायकल. अरे बाबा, 2 कोटीपर्यंत सायकल आहे. सगळे BMWचे असे. पण तुम्हाला आता तुम्ही जी सायकल वापरता ती सायकल कोणती आहे? माझ्याकडे आता 3 सायकल आहे. सुरुवातीला तुम्हाला सांगितलं तर जुनी सायकल मी विकत घेतला, म्हणजे टोटल 4 आहेत. त्यामुळे साधी एक सायकल होत्या ते तसंच ठेवलं, ते म्हणजे त्याच्यातनं आपण मोठा झालो, विकलं नाही मी की ठेवलं, म्हणजे कोणा भंगाराला दिलं तसंच ठेवलं. नंतर मी खेरडीतनं दाभोलकर सर कडनं घेतलं होतं, ते पण तसंच ठेवलं. त्या सायकलीवरनं मला घरी वाद चालू असतो, म्हणजे हे कशाला ठेवलं, विकून टाकायला लागत नाही तर काय, उगाच घरात अडचणी करून ठेवतात. पण मी तेच बोललो, घर म्हणजे एक वेळ तू मला घरातनं काढलंस तरी चालेल, पण ते सायकलीच्या घरातनं जाणार नाही का, ते सायकलने माझा जीव वाचला. आणि मी सायकलला तर खरं सांगतो तुम्हाला, सायकलला मी MD डॉक्टर समजतो. क्या बात आहे. खरं सांगतो, मी सायकलला MD डॉक्टर समजतो. त्या सायकलने मला अक्षरशः म्हणजे माझा 80% जीव गेलेला होता, त्या सायकलने माझ्या 80% परत आणला. आणि मला आता 0 गोळी, एक पण गोळी नाही, काहीच नाही. आता फक्त आणि फक्त सायकलिंग आणि आपलं फिटनेस. सायकलिंग. म्हणजे आता तुम्ही खरं तर तुमच्या अनुभवाच्या गोळ्या लोकांना देताय. सकाळी कधी होता आणि कधी उठता आणि कधी पळते असं. असं वाटतं. किती वाजता उठता? मी डेली माझ्या 5च्या टायमिंग, मला 5 वाजता अलार्म लावायची पण गरज नाही लागत, अच्छा, डोळे उघडतात ऑटोमॅटिक उघडतात. तर 4:30 वाजले की अंग दुखतात. नाही ना. मग साधारण किती तास एक्सरसाइज असतो? सोमवार असेल तर मग काय नो लिमिट बरं. सुट्टीच्या दिवशी, आणि बाकीच्या दिवशी सकाळी 6 ते 9. 3 तास हां, रोज. सायकलिंग असो, रनिंग असो की पोहणे असो, असं डेली 3 तास तुम्ही देताच. पोहणे असलं तर 1 तास पोहतो नदीभर, नंतर नारायण तलावला येऊन थोडं एक्सरसाइज वगैरे करतो. आणि बाकीचे नवीन नवीन लोक भेटतात, त्यांना मग विचारतात मग ते कसे काय करायचे आहे, मग त्यांना सल्ला वगैरे देतो, शिकवतो वगैरे असं. अच्छा, तुम्ही इतरांना मार्गदर्शन हां, करता. हां. लोक यायला लागले आता. हां, बरेचसे लोक म्हणजे असं विचारतात. तुम्ही आता त्यांच्यासाठी MD झालात. नारायण तलावमध्ये बरेचसे लोकं विचारतात. क्या बात आहे. हीच तर गोष्ट आहे, म्हणजे लोक चमत्कारला नमस्कार करतात आणि चमत्कार दाखवावाच लागतो, तो कुठल्याही क्षेत्रातला असू द्या. आणि अहमद अली शेख, तुम्ही आमच्यासाठी चमत्कार आहात. आजपासून अजून लोक तुमच्याकडून प्रेरणा घेतील
आणि सायकलिंग क्लबची संख्या वाढत राहील, हे मला खात्री आहे. कारण लोकांना माहितीच नाही की असं काहीतरी चालतं, की बाबा कोण कोण अयोध्येला निघून जाते. विशेष म्हणजे या सायकलिंग क्लबमध्ये केवळ पुरुष नाही तर महिलांचं मोठ्या प्रमाणात योगदान आहे. म्हणजे मी पेपरमध्ये सुद्धा वाचत असतो, सोशल मीडियामध्ये वाचत असतो की महिला या क्षेत्रामध्ये फार आहेत. मग त्या लोकांचा तुम्हाला कसा काय फायदा होतो? म्हणजे महिला सुद्धा या क्षेत्रात आहेत, तर त्या कशा एक्सरसाइज करतात, तुम्हाला त्याचं काय मार्गदर्शन मिळतं, कसं काय? महिलांचं सांगायचं तर त्यांना तर किती पण म्हणजे हात जोडले तरी कमी. अच्छा. त्यामुळे स्वतः लेडीज घरातले फॅमिली सांभाळून सगळं करून व्यवसाय ते बाहेर सांभाळून. पडतात, व्यवसाय करून कोण सगळं डॉक्टर्स आहेत, हां. कोण पोलीस क्षेत्रामध्ये आहेत, तर त्यांना कोण तर अजून इतर क्षेत्रामध्ये म्हणजे आहेत. 7 वेळा प्रणाम केलं तरी कमी. हम्म. का ते आम्ही जेंट्स असून पण रात्रीच्या वेळी सायकलिंग केलं तर मनात भीती तर असतेच. लक्षात घ्या. बरोबर. हा, मग काय तुम्ही कुत्रे नवीन पाठी ठिकाणी- लागले तर केवढ्यावर पडतं. कुत्रे सोडा, नवीन ठिकाणी गेला जंगलातनं वगैरे काही होऊ शकतात. तुम्हाला माहिती आहे काय काय ठिकाणी ते आम्ही मागे एक कुठल्या सुरुवातला आम्ही पहिले 400च्या किलोमीटरच्या पंढरपूरला गेलो होतो. पंढरपूरला डॉक्टर पाटील आणि मी पुढेच होतो पहिला, आणि रात्रीच्या वेळी पण आम्ही दोघे पुढेच होतो. आणि तिथले माणूस इतका विचित्र आहेत ना, ते आमचे सायकल ओढावडी करायला लागले. अरे बापरे. आम्हाला द्या, चालवतो, बघूया, असं तसं. ते बोलल्यावर पण ते ऐकत नाही. आणि मग तेव्हापासून ते थोडंसं मनात भीती वाटायला रात्रीच्या वेळी, म्हणजे एकटा कसा बसणार. म्हणजे अशा गोष्टी असताना मग ते लेडीज रात्रीच्या BLM करतात, एकटे करतात. ते खूप म्हणजे खूप त्यांना किती नमस्कार केला तरी कमी आहे. क्या बात आहे. म्हणजे सलाम आहे, नारी सलाम शक्तीला सलाम सलाम म्हणजे आहे. त्यांना 7 मधल्या बिल्डिंग मध्ये उभं राहून सलाम केलं तरी कमी. खरोखरच ही आपण गोष्ट आहे. फक्त तोंडांना बोलतो 200, 300, 400, 600 ते 1000, 1200. जेव्हा आपण प्रत्यक्ष करतो तेव्हा समजतं 1200 काय असतं. तुम्हाला मागाशी सांगितलं, आपण नुसतं मुंबईत जरी ST ने गेलो तरी आपला जीव थकवा येतो, लागतो. थकवा पण येतो. ते 4 दिवस ना झोपता 1200 किलोमीटर सायकलिंग करायचे, आणि लेडीज आणि जेंट्सच्या ताकदीमध्ये असं जमीनचं आणि विशेष म्हणजे तुम्ही तुमच्या अनोख्या प्रदेशात जात असता. हा, म्हणजे दुसरं- किंवा तुम्हाला ओळखीचा रस्ता आहे अशा ठिकाणी नाही आहे. कुठल्या प्रदेशात जाता, त्या रस्त्याची वळणं, त्या रस्त्याचे घाट, ते जंगल, ती कुत्री, ते गवारेडे, या सगळ्याला स्पर्श करत करत तेवढं पार करायचंही सोपं नाही आहे. मी तर तेच म्हटलं की ही कल्पना करण्याच्या पलीकडचं आहे. पण जो माणूस वेडा असतो ना, तो या सगळ्या गोष्टींची तमा बाळगत नाही. आणि तुम्ही वेडे लोक आहात, याचा मला फार प्रचंड आनंद आहे. एक वेडा असतो की दुसऱ्याला दगड मारतो, परंतु तुम्ही ज्या पद्धतीने लोकांना तुमच्या ज्ञानानं आणि अनुभवाने दगडी मारणार आहात, याच्यातून समाजात परिवर्तन होईल असं मला वाटते. कारण आज आम्हाला नको त्या गोळ्या, आणि मला तुम्हाला खरं तर हेच सांगायचं की आता नवी पिढी जी आहे ती भरकटलेली आहे. सोशल मीडिया आहे, एखादा पुष्पाचा आदर्श घेत आहेत किंवा इतर कुठल्या चुकीच्या गोष्टींमध्ये आपली ऊर्जा वाया घालवत आहेत. आई वडिलांनी बाईक घेऊन दिली म्हणून उगाच कुठेतरी रेसिंग करायची, पण ते रेसिंग न करता त्यांनी जर तुमच्यासारख्या लोकांचं एक ध्येय घेतलं तर कदाचित नव्या पिढीला सुद्धा एक फार मोठा आदर्श मिळू शकतो. काय सांगाल तुम्ही नव्या पिढीला? नव्या पिढीला सांगायचं तर मी त्यांना हेच सांगेन, म्हणजे नवा पिढी जुना पिढी सगळ्यांना सांगेन. आता तुम्हाला थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं, चिंचे नाकातनं ST स्टँडला थोडंसं काम आहे, मग ते लोक लगेच बाईक काढतात आणि निघून जातात. पण माझा बोलणं काय, तेवढा बघ पाय जा, या तर एखादा सायकल काढा. हे छोट्या छोट्या गोष्टीसाठी पण गाडीचा वापर करू नका. नंतर मोबाईल, आता माझ्याकडे मोबाईल आहे, त्यात कलियुग असल्यामुळे ठेवायला लागतं, म्हणजे दुकानात बिझनेस असल्यामुळे मोबाईल ठेवायला लागतं. तुम्हाला खरं सांगू, रात्री 9:30, 10 नंतर मी घरी गेल्यानंतर आणि सकाळी 10 वाजेपर्यंत ह्या मोबाईलकडे बघत पण नाही. ते नाईलाज आहे म्हणून मला ते फोन येण्यासाठी आणि करण्यासाठी तेवढं पाहिजे असतं, म्हणजे संपर्क आणि आता सायकलिंग करतो म्हणून तो फोटो थोडाफार ठेवायला लागतं, त्याच्यामुळे ते लागतं. नाहीतर ते मोबाईल खरं मला खूप घातक आहे. आणि सगळ्या नव्या पिढीना, जुन्या पिढीना सगळ्यांना सांगू, थोडा तुमचा 1-1.5 किलोमीटरचं अंतर असेल तिथे चालत जा, सायकलिंग करा. आणि नवीन पिढींना तर सांगू, तुम्ही मोबाईलमधून बाहेर पडा. मोबाईलमध्ये काही नाही, मोबाईलमध्ये तुमचं भविष्य अंधकार आहे. तुम्ही अभ्यास करा, जसे अभ्यास करतात तसे तुम्ही सायकलिंग करा, ते पोहायला जावा, तुम्ही क्रिकेट खेळायला जा, फुटबॉल खेळा, तुम्हाला जे आवडेल काहीतरी स्पोर्टमध्ये जा, आणि त्याच्यामध्ये पण तुमचं करिअर होऊ शकतं. आता आम्ही कसं वय झाले, हे जर आम्ही तरुण राहिलो 16-17 आणि एवढे अचिव्हमेंट केले, 100% कुठेतरी आम्ही काहीतरी केलं असतं. तुम्हाला योग्य वेळी कोण मिळाला असता तर. त्यावेळी तेव्हा परिस्थिती नव्हती आपली, आणि तेव्हा आपल्याला कमवल्याशिवाय खाता पण येणार नाही. त्याच्यामुळे त्याच्या दृष्टीने आपल्याला त्याच्याकडे हे विश्व सुद्धा आपल्यासाठी अनोळखी होतं, आपल्याला ज्ञात नव्हतं. त्याला नवीन पिढीनं तेच सांगायचं, तुम्ही काहीतरी मोबाईलपासून बाहेर पडा. जसं, आणि दुसरं गोष्ट खाण्यापिण्यामध्ये आता तुम्ही जे बाहेरचे फास्ट फूड, जंक फूड खातात, हे चांगलं नाही. ह्याच्यामधनं आपल्या शरीराला काही भेटत नाही, त्याचं नुकसानच आहे. तुम्हाला आत्ता आम्ही पण पहिलं असंच होतो. ह्या गोष्टीने मी स्वतः गेलोय म्हणून तुम्हाला सांगतो, ह्याच्यातनं आपल्याला शरीराला काही फायदा नाही, 100% तोटा आहे.
आणि हे आपल्या शरीराने एक बँकसारखं आहे. हे तुमचं रक्त गरम आहे म्हणून तुमच्या बॉडीमध्ये ते जमा करतात. जेव्हा तुम्ही माझ्यासारखे 42-45 व्हाल ना, त्या सगळे बाहेर पडतील आणि तेव्हा किती गोळ्या खायला लागतील ते तुम्हाला तेव्हा नंतर समजेल. त्याच्यामुळे आत्तापासून तुम्ही हे गोष्टी सोडलात आणि टायमिंगमध्ये जेवणे, टायमिंगमध्ये झोपणे, टायमिंगमध्ये उठणे, टायमिंगमध्ये शाळेत जाणे, वेळेत एक्सरसाइज करणे. तुम्हाला सकाळी जमत नसेल तर तुम्ही संध्याकाळीच एक्सरसाइज करा, पण काहीतरी करा. अगदी नाही जमत असेल तर वॉकिंगला जा, काहीतरी करा. मग त्याच्यामुळे खाण्यापिणे लक्ष ठेवा, थोडं झोपण्यामध्ये, आणि झोप पण महत्त्वाची आपल्या बॉडी. वजन कमी करण्याचं सर्वात मूळ काम आहे झोप. तुम्ही जोपर्यंत 7 ते 8 तास तर झोप घेत नाही तोपर्यंत तुमचं वजन कमी होणार नाही. झोप पण शरीराला महत्त्वाची आहे. किती महत्त्वाच्या टिप्स तुम्ही दिल्यात. आता हे पैसे देऊन पण मिळणार नाही, एवढं तुम्ही सगळ्या अनुभवातून सांगताय ना. ते अनुभव मी स्वतः हे केलेले आहे. त्याचा मी पण पहिला तर तब्येत जेव्हा वाढलं तर ते मी रनिंग केला होता. म्हणजे रनिंग करायचं थोडं. पण तेव्हा एवढं गणित नव्हतं, म्हणजे काय करायचं. तेव्हा रनिंग करायचं 2-5 किलोमीटर. आता 5 किलोमीटर रनिंग केलं तर बारीक 200 ते 250 कॅलरीज बंद होतात. पण त्यानंतर घरी गेल्यावर 3-4 चपाती भाजी आणि 1 कप चहा प्यायले की झाले 400 कॅलरी आत गेले. मग ते म्हणजे मायनस व्हायचं जाणून प्लस झाला. मग ते मी ते तेव्हा म्हणजे घरातली आमची बाई पण म्हणायची, तुम्ही एवढ्या चालता वजन कमी होत नाही, कशाला चालता. मग असं करून ते बोलायचे म्हणून तू हे सुद्धा गणित, हे सुद्धा समतोल राखता आला पाहिजे. कॅल्क्युलेशन करायला पाहिजे ना. आता तुम्ही बँकेत 1000 रुपये टाकले आणि 1500 काढलेवर तर तुम्हाला बँक कशी देणार. हे गणित माहितीच नव्हतं आम्हाला. आम्ही आपले जिभेचे चोचले पुरवत असतो. तेच आहे ना, जिभेला जो चांगला लागतो तो शरीराला वाईट असतो, आणि जो जिभेला चांगला नाही लागत तो शरीराला. बघा, मला माहित नाही की अहमद अली शेख यांचं शिक्षण किती आहे, मी ते विचारणार पण नाही. पण माणसाला जीवनातून, ज्या अनुभवातून जे शिक्षण मिळतं त्याला मोल नाही. आणि तुम्ही तुमच्या अनुभवातून जे लोकांना सांगताय ना, लोकांनी त्याच्यातून धडे घेतले पाहिजेत. कारण जिभेचे आणि मनाचे चोचले पुरवत राहिलो तर आपण आपल्या आरोग्यापासून, आपल्या जीवनापासून थोडेसे दूर जात राहू, आणि भविष्यात आपल्या सगळ्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील. मग आपल्याला जसे 15-15 गोळ्या खायचे तशा गोळ्या खाव्या लागतील. आज 42-46 वर्षाचा असताना अहमद अली शेख एवढे मोठे विक्रम प्रस्थापित करतायत की नक्कीच आपल्या सर्वांना घ्यावा वाटावा. मात्र त्यांनी चुकीच्या ज्या त्यांच्या चुका, जे काही सवयी होत्या, या सवयी त्याने मागे टाकल्या, त्या सोडल्या. त्यानं इतरांनी जे काही मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनातून ते शिकले, म्हणजे त्याच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं नाही. आणि म्हणून कदाचित एवढं सगळं त्यांनी साध्य केलं. 90 वजनावरून, आज वजन किती आहे तुमचं? 62. बघा, 90 वरून 62 वरती आले आहेत. आणि त्यांनी शरीराचं जरी वजन कमी केलं असलं तरी समाजातलं वजन त्यांनी वाढवलेलं आहे. ही फार गोष्ट अधोरेखित करण्यासारखी आहे. आणि म्हणून खरं तर अहमद अली शेख तुम्ही इतरांसाठी आयडॉल आहात. तुमच्यासाठी जर समजा आम्ही समर्थ असतील तर आमच्यासाठी तुम्ही समर्थ आहात असं मला वाटतं. आणि अहमद अली शेख तुमची प्रेरणा घेऊन अनेक लोक यानंतर घडतील. आणि मला खात्री आहे तुम्हाला फोन येतील. तुमचा फोन नंबर मी आता इथं सांगणार आहे, आणि त्याच्यानंतर लोक फोन करतील आणि काय आम्ही करू, कसं आम्ही सायकलिंग करू, कसं या सगळ्या गोष्टी आम्हाला साध्य करता येतील, यासाठी लोक नक्कीच तुमचं मार्गदर्शन घेतील. आणि म्हणून खरं तर ही मुलाखत होत राहावी, ते बोलत राहावेत असं मला वाटते. परंतु आपल्यापर्यंत ज्या काही गोष्टी त्यांनी पोहोचवल्या आहेत, अत्यंत शून्यातून ह्या माणसानं उभं केलं आहे. एक ध्येयानं पछाडलेला माणूस आहे. आपल्या शरीरातलं होणारं दुर्लक्ष आणि त्या दुर्लक्षातून खरं तर त्यांना मिळालेली एक चांगल्या पद्धतीची एक प्रेरणा, आणि अवतीभोवती जे लोक आले त्या लोकांनी त्यांना हाताला धरून पुढे घेऊन गेले, ही सुद्धा गोष्ट फार महत्त्वाची आहे. की योग्य वेळी योग्य माणूस जर आपल्याला भेटला, त्यांना हाताला धरून आपल्याला पुढे घेऊन गेला, आपल्याला मोटिवेट केले, प्रेरणा दिली, आपल्याला ऊर्जा प्रदान केली, तर आपण सुद्धा अनन्य साधन अशी गोष्ट करू शकतो. लोकांनी दिलेली ऊर्जा आणि त्याच्यातून आपल्याला असलेली आंतरिक ऊर्जा आहे, त्या ऊर्जेतूनच आपण खऱ्या अर्थाने इतिहास घडवू शकतो. आणि म्हणून तुम्ही जो संघर्ष केलाय, एक शायर असा म्हणतो की यूही नहीं मिलती राहों को मंजिल, एक जुनून सा जगाना पड़ता है. यूं ही नहीं मिलती राहों को मंजिल, एक जुनून सा जगाना पड़ता है. पूछा चिड़िया से कि कैसे बनाया आशियाना, पूछा चिड़िया से कि कैसे बनाया आशियाना, बोली भरनी पड़ती है उड़ान बार बार, भरनी पड़ती है उड़ान बार बार, एक तिनका उठाना पड़ता है. म्हणजे आपण जर एखादं घर, एखादा आशियाना बनवायचा असेल तर सहजरित्या कुठलं बनत नाही. त्यासाठी त्या चिडियाला, त्या पक्षाला अनेकदा आकाशात बाहेर घ्यावे लागते, एक काडी जमावी लागते, आणि त्या काडीतून तिचं घरटं बनतं. तसं तुम्ही सुद्धा किती किलोमीटरचा प्रवास केला असेल, किती किलोमीटर पोहलात, किती धावलात, किती पावलं तुमची झिजली, किती लोकांनी तुमच्या पाठी लागली, किती लोकांनी तुम्हाला डिमोटिवेट केलं, किती तुमच्यातला उत्साह कमी केला, निरुत्साह केलं, काही लोकांनी तुमचा उत्साह वाढवला. पण या सगळ्या प्रवासातून तुम्ही सरते शेवटी टायगर मॅन द अल्टिमेट किताब पटकावलं, ही गोष्ट नक्कीच अभिनंदन आहे. आणि म्हणून आजची मुलाखत माझ्यासाठी आणि इतरांसाठी प्रेरणादायी आहे की आपल्यासाठी
खूप आयडॉल्स आहेत. क्रिकेटर आयडॉल आहेत आपल्यासाठी, एखादा अभिनेता आयडॉल आहे आपल्यासाठी, कुठला तरी एखादा कबड्डीपटू आयडॉल आहे. पण असे जे आयडॉल आहेत जे पडद्याच्या मागं आहेत, ज्यांनी खरं तर स्वतःच्या कर्तृत्वावरती आपल्याला स्वतःला सिद्ध केलेलं आहे आणि प्रतिभा काय असते ही त्यांनी इतरांपर्यंत पोहोचवलेली आहे. आणि नक्कीच अशा पद्धतीचे एक आपल्यासमोर असणारं उदाहरण आपल्या शहरात आहे. आणि आपण त्या गोष्टी बघत नाही, आपल्याला त्या गोष्टीची माहिती नसते. पण मला वाटतं आजपासून चिपळूणकर जे काय आहेत, ज्यांना आजपर्यंत अहमद अली शेख माहिती नसेल, सायकलिंग क्लब काय माहिती नसेल, सायकलिंग क्लब नेमकं काय करतं हे लोकांना माहिती नसेल. आणि म्हणून यानंतर नक्कीच याच्यातून परिवर्तन होईल. आपण ज्या पद्धतीने इथे आमची संवाद साधलात, जे तुमचे तुम्ही अनुभव सांगितले, ज्या पद्धतीनं तुमचा कुटुंबाचा तुम्हाला साथ आहे, समाजातून काही लोक तुम्हाला पुढे येऊन करतायत, फक्त एकच खंत आहे, ती नक्कीच खंत ती पूर्ण होईल. ती म्हणजे अशा लोकांना आर्थिक पाठबळ मिळालं पाहिजे. ही गोष्ट मला या निमित्तानं आवर्जून सांगायची आहे की हे लोक किती ह्यांना करायचं आहे खूप काय. कदाचित हे उद्या मोठ्या राष्ट्रीय पातळीवरती सुद्धा नाव गाजवतील, पण त्यासाठी त्यांना लागणारं जे साधन आहे, जे माध्यम आहे, ते माध्यम देणार कोण? तर आमचे समाज घटक आहेत. इतरांकडे काही, सगळ्यांकडेच काही सगळ्या गोष्टी नसतात. काही लोकांकडे पैसा आहे, काही लोकांकडे शारीरिक क्षमता आहे, बौद्धिक क्षमता आहे. पण खऱ्या अर्थानं शारीरिक क्षमतेच्या माध्यमातून इतिहास घडवण्याचं सामर्थ्य अशा लोकांमध्ये आहे. यांना तुमच्याकडे जे आहे ते द्या, म्हणजे ते लोक अजून तुमच्या नावाचा डंका वाजवतील आणि त्याचबरोबर देशाचा सुद्धा डंका वाजेल. आणि म्हणून अहमद अली शेख, तुम्ही अहमद अली शेख हे दुनिया इनको देख. आणि म्हणून ह्या माणसाचा इरादा आहे नेक. अशा नेक माणसाला आपण पुढे घेऊन जाव्या आणि खऱ्या अर्थानं आपल्या चिपळूणचं आणि आपल्या जिल्ह्याचं, महाराष्ट्राचं, देशाचं नावलौकिक वाढवूया. भावार्थाच्या माध्यमातून आपण अहमद अली शेख द टायगर मॅन यांच्याशी आपण संवाद साधलाय. नक्कीच ही मुलाखत इतरांसाठी मार्गदर्शक ठरावी. आपण पुन्हा पुन्हा अशा लोकांशी संवाद साधत राहू. तुर्तास मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.